नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत कळशी। कळशी म्हणा, घागर म्हणा, दहीहंडीची हंडी म्हणा किंवा तांब्या म्हणा। तर याला बनवण्यासाठी आपण 4 mm किंवा 5 mmचे मोती घ्यायचे आहेत। मी 4 mmचे घेतलेले आहेत। 4 mmचे मोती आणि 4 mmचे पिंक मोती। 30 नंबरचा तंगूस घेतला, 30 किंवा 40 नंबरचा तंगूस घ्यायचा। आणि चला तर मग आपण हा हंडा बनवायला सुरुवात करूया। मी 6चा गोल करून घेतलेला आहे, 6 मोत्यांचा गाठ मारून घेतलेली आहे त्याला। त्याच्यावरती आपल्याला प्रत्येकी 5-5 मोत्यांचा राऊंड करायचा आहे। त्यासाठी आता 4 मोती घेतले, प्रत्येकी म्हणजे प्रत्येक मोत्यावरती हे पा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून काढायची सुई। त्या एक मोत्यातून अपोजिट साईडने पुढच्या मोत्यातून 5चा राऊंड। आता 3 मोती घ्यायचे, आणि खाली 2 आलेले आहेत, हे 2 आणि पुढचा 1। एकदम सोपं असं बनवायला आहे हे। परत 3 मोती घेतलेत, 3 मोत्यातून काढली। 6-5चा राऊंड आपल्याला गोल पूर्ण करून घ्यायचा आहे। 6 मोत्यांभोवती हे 6-5 येतील। परत 3 मोती घेतलेत। मिनिएचर हंडा कळशी आपण असं याला म्हणू शकतो, किंवा मी भातुकलीच्या सेटमध्ये हा हंडा ठेवलेला आहे। अशी गाठ बसू शकते, तर तुम्ही सावकाश पद्धतीने ती काढून परत पुढे ओढून घ्या। मी सिंगल धागा घेतलेला आहे। जर 30 नंबरचा असेल तर तुम्ही डबल घेऊ शकता, 40 नंबरचा असेल तर सिंगल घ्या। घट्ट असं व्यवस्थित ओढून घ्या। परत आता 3 मोती घ्यायचेत। जर लूज आलं तर त्याचा शेप व्यवस्थित येत नाही। आणि आता पुढे बघा, पुढच्या मोत्यातून घेऊन साईडच्या 5च्या एका मोत्यातून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला 2च मोती टाकावे लागतील, म्हणजे हा आपला 5चा राऊंड पूर्ण होऊन जाईल। आता पुढच्या एका मोत्यातून वरती सुई काढून घ्यायची। बघा, हा आपला 5चा राऊंड पूर्ण झाला आहे। थोडासा गोल आकार आलाय त्याला। आता इथे आपल्याला प्रत्येक मोत्यावरती 4-4चा राऊंड येईल असं बनवायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला 3 मोती घ्यावे लागतील, आणि खालचा एक 4/4 अपोजिट साईडने काढायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून काढायचा। पूर्ण 4-4चा आता आपल्याला हा राऊंड बनवून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, जर तुमच्या मुलींना किंवा मुलांना जर हे शिकवत असाल तर मोबाईलपासून तेवढंच ते थोडा वेळ दूर राहतील आणि काहीतरी क्रिएटिव्हिटी त्यांना बनवण्याची आवड निर्माण होईल। बघा, हे 2-2 मोती टाकून 4-4चे राऊंड बनवलेले आहेत। आजकाल मोबाईलपासून मुलांना दूर करणं फार गरजेचं झालेलं आहे। मुलांना किंवा मुलींना ज्यांना शक्य आहे त्यांना तुम्ही जर हा व्हिडिओ दाखवून जर वस्तू आणून दिला तर ते बनवण्यास मदत होईल। 2-2 मोती टाकून आपल्याला हे 4-4चा राऊंड पूर्ण करायचा आहे। प्रत्येक मोत्यावरती आपल्याला 4चा राऊंड घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने मी दोन्ही बाजूने तुम्हाला दाखवते। बघा, हे बाहेरच्या बाजूने 5-5च्या प्रत्येक मोत्यावरती 4-4चा राऊंड येतो। फक्त वायर घट्ट ओढून घ्या। हा पूर्ण राऊंड मी करून घेतलेला आहे 4-4चा। तर वरती एका मोत्यावरती सुई घेतलेली आहे। आता 3 मोती टाकले एका मोत्यावरती, पुढच्या मोत्यातून सुई काढली। बघा, 5चा राऊंड केला। आता परत 3 मोती घेतलेले आहेत आणि ह्या 2 मोत्यातून सुई काढायची, पुढच्या मोत्यातून सुई काढायची। परत 3 मोती घ्यायचे। इथे बघा, मी प्रत्येकी 3-3 मोती घेतलेले आहेत। प्रत्येक मोत्यावरती आपल्याला 5-5चा राऊंड घ्यायचा आहे। बघा, इथे प्रत्येकी 3-3 मोती घेत, खालचा एक पुढचा मोती घेत
त्याच्यावरती 5-5चा राऊंड केलेला आहे. हा 5-5चा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. प्रत्येक मोत्यावरती घेतलेला आहे. हा शेवट आलेला आहे. शेवटी आपल्याला 2च मोती टाकायचे. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला आणि पुढच्या मोत्यातून सुई घेतली आहे. आता इथे बघा काय करायचं माहिती का, हा 5च्या मोत्यांचे 2 मोती, हे एक इकडचा 5चा गोल, एक इकडचा 5चा गोल, असं मधल्या 2 मोती घ्यायचे. मध्ये एक खाली मोती येतो त्रिकोण, ते 2 घ्यायचेत आपल्याला. त्रिकोणावरती घ्यायची सुई. तर ह्या 2 मोत्यांमध्ये आपल्याला राऊंड बनवायचा. 4 मोती टाकून घेतले आपण आणि 6चा राऊंड बनवलाय बघा 2 मोत्यावरती. आणि पुढच्या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आणि पुढे आता आपल्याला 3 मोती टाकायचे आणि परत त्या 3 मोत्यातून काढून घ्यायची खालच्या आणि पुढच्या 2 मोत्यातून. एकदम नाही काढलं तर चालेल, तुम्ही हळूहळू काढलं तरी चालेल 2-2 मोत्यातून. तर आपल्याला आता हा प्रत्येकी खालचे 2 मोती घेत आपल्याला 6चा राऊंड पूर्ण करायचे आहेत बघा. वरती खालचे 2 मोती घ्यायचे आणि 3 मोती टाकून 6चा राऊंड करायचा आहे या पद्धतीने. तर मी हे राऊंड करून घेतलेला आहे 6चा, 6 मोत्यांचा. आता हे त्रिकोणावरती बघा इथे सुई काढली. आता इथे परत 4 मोती घ्यायचे आणि ह्या 2 मधनं काढायचं, पुढच्या 2 मधनं काढायचं त्रिकोणाच्या वरच्या 2. आता इथे आपल्याला 2 मोती घ्यायचे. हा 5चा राऊंड झाला. आता इथे परत पुढच्या 2 मोत्यातून काढायचं. तर आता इथे काय करायचं, ह्या राऊंडला आपल्याला एक 6चा आणि एक 5चा असे राऊंड घ्यायचे आपल्याला बघा. आता इथे 6चा येईल, 3-3 मोती टाकत 3-2 3-2 पुढच्या 2 मधनं काढलं. 6चा राऊंड येईल तेव्हा 3 मोती टाकायचे. 5चा राऊंड घ्यायचं तेव्हा 2 मोती टाकायचे. या पद्धतीने हा पूर्ण सर्कल पूर्ण करून घ्या. तर इथे 2च येतील. हा पूर्ण राऊंड करून घेतलेला आहे आपण. आता वरची बाजू करायची आपल्याला. इथे बघा त्रिकोणावरती आता काय केलेलं आहे, एक 5चा मोती, एक इकडच्या 6चा आणि एक इकडच्या 6चा, हे 3 मोती घ्यायचे आणि तर हा राऊंड करायचा मोठा. 4 मोती टाकायचे, एक 6 मधला, एक 5 मधला, एक 6 मधला, खालचे 3 मोती आणि वरती 4 टाकले, म्हणजे 7चा राऊंड करायचा. इथे पुढे पण घेताना तसंच घ्यायचं, एक 6चा, एक 5चा आणि एक 6चा. आता इथे आपल्याला 3 मोती घ्यावे लागतील, म्हणजे 7 मोत्यांचा आपल्याला राऊंड करायचा इथे. त्यासाठी खालचे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, एक 6 मधला, एक 5 मधला आणि एक 6 मधला, असे खालचे 3 मोती घ्यायचे. असं 7-7चा राऊंडने हा सर्कल पूर्ण करून घ्या. वायर घट्ट ओढून घ्या बघा. हे मी पूर्ण केलेला आहे हा राऊंड 7-7चा. आता ही खालची जी बाजू असते त्याला असं दाबून द्या. 5चा 6चा राऊंड आपण पहिला केलेला होता ना खालचा, 6चा नंतर 5चा, त्याला खाली दाबून द्यायचा, म्हणजे तो असा छान बसतो, त्याला एक खालून आकार येतो. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरती आपल्याला 5-5 मोत्यांचा राऊंड घ्यायचा आहे. प्रत्येक मोत्यावरती 4 मोती टाकायचे आणि अपोजिट साईडने सुई काढून घ्यायची मोत्याच्या 5चा राऊंड आला. आता इथे परत खालचा एकच मोती घेतलेला आहे आपण. आता इथे परत 3 मोती टाकायचे, साईडचा एक मोती, खालचा एक मोती आणि पुढचा एक मोती, एकच घ्यायचा खालचा. आणि हे 5-5चा राऊंड आपल्याला करायचा आहे. वरचा आपल्याला काय म्हणायचं, हंड्याचा वरचा शेप घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी 5-5 मोतीचा राऊंड पूर्ण करायचे. 3-3 मोती टाकत सर्कल पूर्ण करायचं. बघा हा मी पूर्ण केलेला आहे बघा. असा मस्त शेप आलेला आहे त्याला वरतून. हा आपल्याला आपली कळशी तयार झाली. कळशी, हंडा, तुम्ही काय म्हणाल ते, हा आपल्याला तयार झाला. आता आपल्याला मी पिंक मोती टाकलेले त्याच्यामध्ये. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोणत्याही कलरचे मोती टाकू शकता. हे बघा
6च्या राऊंडमध्ये आपल्याला आणून घ्यायची सुई. पहिल्यांदा ही बघा खालून सुई काढलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने खालून सुई, वरतून सुई खाली काढायची. मोती पिंक लावा किंवा तुम्हाला हवे असेल तर कलर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. हे बघा वरच्या बाजूने खाली घ्यायचं. 6च्या राऊंडपर्यंत सुई आणायची आणि तिथून बघा या पद्धतीने मोती लावून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला तुम्ही कळवा की तुम्ही जर बनवला असेल तर त्याचे फोटो पण मला पाठवू शकता किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर तसे तुम्ही मला विचारू शकता. बघा या पद्धतीने एक एक मोती टाकत आपल्याला हा पूर्ण राऊंड करायचा आहे. त्याच्यानंतर गाठ मारून तुम्ही वायर बाजूला करून घ्या. हे बघा या पद्धतीने तुमचे हंडा, कळशी, दहीहंडीची हंडी किंवा तांब्या पूर्ण होत आहे. किती सुंदर दिसतंय बघा. आणि तुम्ही जरूर बनवून बघा. हे आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद मैत्रिणींनो.